नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे 8व्या हप्त्याचे पैसे अखेर 2000 रुपये कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता। आणि मित्रांनो, अखेर ते 2000 रुपये आज संध्याकाळी जमा होणार असं अजित पवार यांचा निर्णय आहे। मित्रांनो, खरोखरच नमो किसानच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज रात्रीपासून जमा होणार का ते पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला ही संपूर्ण माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेत मोठा बदल। 8वा हप्ता कधी जमा होणार? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याआधी शासनाने कठोर तपासणी केल्याने लाभार्थ्यांची संख्या घटली आहे। राज्यातील शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सध्या पुन्हा चर्चेत केंद्रस्थानी आली आहे। योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी मात्र एक महत्त्वाची आणि लक्ष वेधून घेणारी बाब समोर आली आहे। हप्ता जमा होण्यापूर्वीच लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे स्पष्ट दिसून आले असून शासनाने राबवलेल्या सखोल तपासणीमुळे अनेक शेतकरी या योजनेतून बाहेर पडले आहेत। शासनाच्या तपासणीत अपात्रतेची विविध कारणे समोर आली आहेत। मृत लाभार्थ्यांची नावे अद्याप यादीत असल्याचे आढळल्याने सुमारे 28,000 नावे रद्द करण्यात आली। तसेच एकाच जमिनीवरून 2 वेळा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्याने सुमारे 35,000 लाभार्थी दुहेरी लाभामुळे अपात्र ठरले आहेत। याशिवाय रेशन कार्डच्या नव्या नियमांनुसार एका कुटुंबातून केवळ एकाच व्यक्तीला लाभ देण्याचा निर्णय लागू करण्यात आला असून त्यामुळे एकाच कुटुंबातील अनेक अर्ज बाद झाले आहेत। मित्रांनो, कृषी विभागाच्या माहितीनुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये आता पात्रतेबाबत अधिक कडक भूमिका घेतली जात आहे। या धोरणामुळे अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून हटवण्याची प्रक्रिया सुरू आहे। यापूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्यादरम्यान सुमारे 96 लाख शेतकऱ्यांना लाभ प्राप्त झाला होता। मात्र 21व्या हप्त्याबाबत हा हप्त्यात आकडा घसरून 92 ते 93 लाखांवर पोहोचला। म्हणजेच 4 ते 5 लाख शेतकरी या आर्थिक मदतीपासून दूर राहिले। हाच बदलता कल आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतही पाहायला मिळत आहे। आयकर विवरणपत्र भरलेले शेतकरी जे सेवा क्षेत्रात कार्यरत आहेत असे लाभार्थीही या योजनेच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहेत। शासनाच्या मते या कठोर तपासणीमुळे योजना अधिक पारदर्शक होणार असून खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंतच आर्थिक मदत पोहोचणार आहे। 8व्या हप्त्याच्या वितरणाबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेता सरकारकडून हा हप्ता लवकरच वितरित केला जाऊ शकतो असे संकेत मिळत आहेत। प्राथमिक अंदाजानुसार डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। मात्र तांत्रिक अडचणी उद्भवल्यास हा हप्ता 1 जानेवारी 2025 पर्यंत जमा होऊ शकतो। एकूणच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत होणाऱ्या या बदलांमुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असला तरी शासनाचा भर केवळ पात्र आणि गरजू शेतकऱ्यांनाच थेट आर्थिक मदत मिळावी यावर आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कागदपत्रांची पूर्तता, निकषांची तपासणी आणि लाभार्थी स्थिती वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे। अधिकृत घोषणा झाल्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार असल्याने संयम बाळगून शेतकऱ्यांच्या अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवणं तेवढंच गरजेचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ज्या नमो किसानच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता, अखेर ते संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेतलेली आहे। अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। धन्यवाद।